Hi friends, welcome back in our educational channel, that is Milinda's Ideas. Friends, in today's video lecture we are going to study non-linear resistors. So first of all, what is non-linear resistors? A resistor in which change of current is not proportional to the applied potential. It is the change in current is not linear with the applied potential. म्हणजे आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलं होतं की करंट तुमचा जो आहे हा काय झाला, इट इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड पोटेन्शियल. V इज प्रोपोर्शनल टू I और V इज इक्वल टू IR. सो R इज इक्वल टू V अपॉन I. म्हणजे करंट जो व्हेरी झाला होता हा काय होता, हा कॉन्स्टंटली व्हेरी झाला होता. आणि आपण जेव्हा रेजिस्टन्स मेजर केला होता त्या ग्राफमध्ये, आपण जर ग्राफ काढला तर त्या ग्राफमधला कुठल्याही पॉईंटचा आपण स्लोप काढला तर काय झालं होतं की तो रेजिस्टन्स जो होता हा कॉन्स्टंट होता. म्हणजे करंट काय झाला, इट विल नॉट प्रोपोर्शनल टू द, इन लिनियर रेजिस्टन्स करंट इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड पोटेंशियल. बट इन नॉन लिनियर रेजिस्टर द करंट डज नॉट चेंजेस लिनियरली विथ द अप्लाइड पोटेंशियल. म्हणजे करंट तुमचा एक रेषे ग्राफ तुमचा स्ट्रेट लाईन नाही आहे, तो नॉन लिनियर आहे. आता ॲक्च्युली काय होतं, चेंज इन करंट, द चेंज इन फ्लो ऑफ करंट काय करतो, त्याच्यामध्ये रिझल्ट काय होतं, ड्यू टू चेंज इन फ्लो ऑफ करंट द रिझल्ट विल बी द चेंज इन हीट. म्हणजे करंट जेव्हा फ्लो होतो तेव्हा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, ते इलेक्ट्रॉनचं कोलिजन्स होतं आणि त्यामुळे हीट तुमची जनरेट होते. आणि ती हीट जी आहे ही काय होते, इन केस ऑफ कंडक्टर ती हीट वाढते आणि इन केस ऑफ इन्सुलेटर तर करंट त्यातून फ्लो होत नाही आहे, त्यामुळे त्या हीट जी आहे ती कमी होते आणि त्यामुळे रेजिस्टन्स जो आहे तो पण तुमचा कमी आणि इन केस ऑफ इन्सुलेटर रेजिस्टन्स तुमचा जास्त होतो. मग याच्यात काय झालं, इन दिस टाईप ऑफ रेजिस्टर, कुठले टाईप बघतोय आपण, इन केस ऑफ नॉन लिनियर रेजिस्टर्स, तो व्होल्टेज आणि करंट जो आहे, म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू दॅट कॉम्पोनंट आणि त्या कॉम्पोनंटच्याकडे आपण जर व्होल्टेजचं बघितलं, कारण V इज प्रोपोर्शनल टू I, मग करंट व्हेरी होईल त्याप्रमाणे व्होल्टेज ड्रॉप पण तुमचा फ्लक्च्युएट होणार आहे. सो द व्होल्टेज अँड करंट इन नॉन लिनियर रेजिस्टर्स आर डिपेंड्स अपॉन सम फिजिकल पॅरामीटर्स सच ॲज अ टेम्परेचर अँड लाईट. म्हणजे टेम्परेचर व्हेरी झालं, कमी जास्त झालं तर काय होणार आहे, रेजिस्टन्स तुमचा व्हेरी होणार आहे. सिमिलरली लाईट जे आपण फोकस करतो, ती लाईट जी आपण फोकस केली तर त्यामुळे काय होणार आहे, लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त झाली, ब्राईटनेस कमी जास्त झाला तर काय होईल, द रेजिस्टन्स ऑफ दॅट किंवा पोटेन्शियल ड्रॉप किंवा करंट फ्लोइंग टू दॅट कॉम्पोनंट गेट व्हेरी अँड ऑब्वियसली ड्यू टू विच द रेजिस्टन्स ऑल्सो गेट व्हेरी. सो दिस रेजिस्टर्स आर नोन ॲज non-linear resistor, the resistor in which the current will not changes linearly with voltage. The current will depends upon the physical parameters. म्हणजे या कंडिशन्समध्ये काय होतं, या टाईप्समध्ये काय होतं की ओम्सचा जो लॉ जो आहे तो आपल्याला व्हेरीफाय करता येत नाही. ओम्सचा लॉ काय म्हटलेलं, ओम स्टेट्स दॅट द करंट फ्लोइंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड पोटेन्शियल सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट रिमेन कॉन्स्टंट. जोपर्यंत फिजिकल स्टेट कॉन्स्टंट आहे तोपर्यंत तुमचा करंट काय होतो, हा अप्लाइड पोटेन्शियलच्या प्रमाणे व्हेरी होतो. पण इन दिस केस करंट तुमचा काय झाला, तो लिनियरली व्हेरी होत नाही, त्यामुळे आपल्याला ओम्सचा लॉ जो आहे इथे आपल्याला सॅटिस्फाय होत नाही. पुढे नेक्स्ट, द टाइप्स ऑफ नॉन लिनियर रेजिस्टर्स आपल्याला स्टडी करायचे 3 टाइप्स. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ नॉन लिनियर रेजिस्टर्स. पहिला टाइप आहे लाईट डिपेंडंट रेजिस्टर. The second type is thermistor, thermally sensitive resistor, that is thermistor. आणि तिसरा टाईप आपल्याला मित्रांनो बघायचा आहे तो आहे तुमचा व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर्स. त्यातले वरचे 2 टाईप जे आहेत, LDR दॅट इज लाईट डिपेंडंट रेजिस्टर अँड थर्मिस्टर्स आपण स्टडी करणार आहोत. त्यातला इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द फर्स्ट टाईप ऑफ नॉन लिनियर रेजिस्टर दॅट इज LDR. सो लाईट डिपेंडंट रेजिस्टर. What is light dependent resistor? A resistor in which the resistance value depends upon the light. Light dependent resistor. मग resistance कशावर डिपेंड आहे, लाईट वर. So the resistor in which the resistance value depends upon the intensity of light. These resistors are known as LDR, that is light dependent resistor. So first of all, what is the principle of resistor? Principle of LDR. मग याचा रेजिस्टन्स व्हॅल्यू कसा व्हेरी झाला, का झाला, काय त्याचं प्रिन्सिपल आहे. सो प्रिन्सिपल ऑफ LDR इज अ सर्टन सबस्टन्सेस, असे काही सबस्टन्सेस आहेत
they possess the property of exhibiting a drastically reduced resistance. काय म्हटलं, they possess the property of exhibiting a drastically reduced resistance in the presence of light. म्हणजे लाईटमध्ये ती सबस्टन्स आपण जर ठेवले किंवा त्या सबस्टन्समध्ये आपण लाईट जर फोकस केली तर त्या सबस्टन्समधला काय होतो, रेजिस्टन्स हा व्हेरी होतो, आयदर इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज. आपण व्हेरी होतो म्हणून द रेजिस्टन्स गेट व्हेरी विथ द इंटेन्सिटी ऑफ लाईट. And such substances are known as photosensitive substances. Photo means light. So it is a light sensitive substances. आपल्याला एक्झाम्पल्स त्याचे आहेत बघायचे. त्यातला आहे कॅडमियम सल्फाइड आणि एक सेलेनियम. सो कॅडमियम सल्फाइड और सेलेनियम आर द मटेरियल्स, आर द सबस्टन्सेस विच आर यूज्ड इन फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस, फोटोसेन्सिटिव्ह रजिस्टर. आता मित्रांनो तुमच्या समोर LDRची फिगर डिस्प्ले झाली आहे. तुम्हाला LDR दिसतो, माझ्या हातामध्ये पण तुम्हाला LDR घेतला बघा. दिस इज अवर LDR. मी ज्याच्यात पकडलं आहे दिस आर द लीड्स, हे लीड्स आहेत. त्याच्यानंतर पुढे काय आहे तर या इथे तुम्हाला एक ब्राउनिश कलरचा पार्ट दिसतोय. तो ब्राउनिश कलरचा पार्ट जो आहे बघा, या इथे तुम्हाला एक ब्राउनिश कलरची रिंग दिसते. ॲक्च्युली तो बेस आहे, त्याला म्हटलं आपण इन्सुलेटिंग बेस. इट इज इन्सुलेटिंग बेस आहे. त्यानंतर इथे सिल्वर कलरचं दिसतं बघा, सिल्वर कलरचे ट्रॅक दिसतात, झिगझॅग. तुमच्याकडे स्क्रीनवरती पण दिसतात, डिस्प्ले झालेले आहेत. ते जे ट्रॅक जे दिसतात झिगझॅग पॅटर्नमध्ये ते आहे तुमचं फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल किंवा फोटो कंडक्टिव्ह मटेरियल, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. आणि मग त्याला पुढे काय केलं आपण, इकडे लीड जोडले. द लीड्स आर कनेक्टेड फॉर द इलेक्ट्रिकल कनेक्शन. सो दिस इज LDR. आता ह्या LDR वरती काय केलेलं इथे आपण एक प्लास्टिकची कॅप वापरली. आपण ती कशासाठी वापरली बघूया आपण. फक्त आपण सध्या कन्स्ट्रक्शन बघतोय काय काय आहे ते. इथे काय आमचा इन्सुलेटिंग बेस आला. हा इन्सुलेटिंग बेस दिसतो आपल्याला, ब्लॅक कलरची बेस आहे. त्याच्यावरती इथे आपल्याला सिल्वर कलरचे ट्रॅक दिसतात. दिस ट्रॅक इज मेड फ्रॉम फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल अँड देर आर 2 लीड्स फॉर द इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. सो दॅट इज LDR. समोर सिम्बॉल पण डिस्प्ले झाला तुमच्या. तो सिम्बॉल तुमचा इट इज बेसिकली रजिस्टर. तो रजिस्टरचा सिम्बॉल आला झिगझॅग. आणि आपल्याला 2 ॲरो दिसत आहेत. ते ॲरो काय आहेत, दॅट ॲरो इंडिकेट्स द लाईट. म्हणजे आपण लाईट त्या LDR वरती, लाईट त्या रजिस्टन्सवरती आपण फोकस करतोय. दॅट इज सिम्बॉल ऑफ LDR. आता कन्स्ट्रक्शन, हाऊ दिस रजिस्टर इज कन्स्ट्रक्टेड. काय केलं आपण इन दिस केस, मोस्टली इन्सुलेटिंग बेस इज यूज्ड अँड इन मोस्टली वी हॅव टू यूज सिरॅमिक, प्लास्टिक, ॲक्रेलिक और ग्लास. मोस्टली आपण ॲक्रेलिक वापरणार आहोत किंवा इन सम केसेस सिरॅमिक ऑल्सो यूज. इथे आपण ॲक्रेलिक वापरले, हे ॲक्रेलिकचा बेस आहे. सो मोस्टली सिरॅमिक और ॲक्रेलिक इज यूज. आणि त्या बेसवरती काय केलं आपण, मेटल ग्रिड्स, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज डिपॉझिटेड. याच्यावरती आपण फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल काय वापरलं आपण मगाशी म्हटलं आपण, कॅडमियम सल्फाइड और सेलेनियम इज डिपॉझिटेड बिटवीन द मेटल ग्रिड्स. याच्यामध्ये मेटलच्या ग्रिड्स आहेत अशा. त्या मेटलच्या ग्रिडवरती काय केलं आपण, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल जे आहे that is cadmium sulfide or selenium is deposited and then the leads are connected. याला नंतर आपण लीड्स जोडल्या and the whole assembly जी आहे, पूर्ण असेंब्ली जी आहे त्याला काय करतो आपण, it is covered by using a transparent plastic or glass. ट्रान्सपरंट प्लास्टिक किंवा ग्लास काय यूज केलं, बिकॉज इट इज अ LDR. आपल्याला लाईट फोकस करायची, वी हॅव टू फोकस द लाईट ऑन दॅट फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. म्हणजे लाईट इझिली तुमची आतमध्ये फोकस व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काय वापरले, ट्रान्सपरंट प्लास्टिक और ग्लास वापरले. याचा यूज काय, इट प्रोटेक्ट दॅट फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल फ्रॉम द इन्व्हॉल्वमेंटल अँड मेकॅनिकल पेनिट्रेशन्स. म्हणजे काहीतरी त्याला डॅमेज होऊ नये म्हणून काय केलं आपण, द प्लास्टिक किंवा ग्लास इज यूज. So that because of this plastic or glass, the life of LDR is increased. So that is construction of LDR. That is construction of LDR. पुढे आता आपल्याला काय बघायचं आहे, the working of LDR, how the LDR works, how the resistance value depends upon the intensity of light, ते आपण बघतोय. सगळ्यात पहिलं काय केलं आपण, the first condition when LDR is exposed in light. जेव्हा आपण LDR वरती लाईट एक्सपोज करतो, म्हणजे आपण उन्हात धरलं किंवा आपण कधी बल्ब समोरून धरला किंवा आपल्या मोबाईलचं टॉर्च लाईट जी आहे ती फोकस केली, तर काय होईल, वेन द लाईट इज फोकस ऑन द LDR, याच्यामध्ये काय आहेत, ते फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल जे आहे त्याच्यामधले कोव्हॅलंट बॉन्ड जे असतात, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे असे बॉन्ड्स असतात असे किंवा बँड्स म्हणू आपण त्याला, द कोव्हॅलंट बॉन्ड्स गेट ब्रेक
कशामुळे ब्रेक झाले ते, तर त्याला आपण एनर्जी अप्लाय केली. कुठली एनर्जी अप्लाय केली? इन दिस केस वी आर गोइंग टू अप्लाय द लाईट एनर्जी. ड्यू टू द लाईट एनर्जी दिस बॉन्ड्स गेट ब्रेक. आता हे बॉन्ड तुमचा ब्रेक झाला. इथे मध्ये इलेक्ट्रॉन होता. मी आपण एक्झाम्पल घेऊया की समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण इथे. हे बघा, हा समजा तुमचा एक इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन काय केला आपण अशा बॉन्डमध्ये पकडला. आता काय झालं, हा बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन फ्री झाला. म्हणजे इलेक्ट्रॉन तुमचा काय झाला तर फ्री झाला. जेव्हा इलेक्ट्रॉन फ्री झाला तेव्हा काय झालं, तो इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागला. वेन द इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग द करंट कंडक्शन टेक्स प्लेस. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज करंट. करंट फ्लो झाला आणि जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा ऑब्विसली रेजिस्टन्स तुमचा डिक्रीज होतो. So that means when light is focused on the LDR, the covalent bonds get break, and as the covalent bonds get break, the electron become free. And when the electron become free, the current conduction takes place, and obviously the resistance decreases. The resistance तुमचा कमी झाला, light आपण focus केली जाईल. But when the LDR is kept in dark condition, म्हणजे तो जो LDR जो आला त्याला आपण काय केलं, डार्क कंडिशन. याला मी आता कव्हर केलं पूर्ण. हे लाईट फोकस होणार का? नो चान्स. याच्यावर लाईट आता फोकस होत नाही. सॉरी, याच्यावर लाईट फोकस होत नाही. मग आता काय झालं, आता या कंडिशनला, इन दिस कंडिशन दॅट बॉन्ड बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. ते मूव्ह होत नाही. दॅट बॉन्ड बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. सो इलेक्ट्रॉन तुमचा काय झाला, इट विल नॉट एबल टू बिकम फ्री. तो फ्री होत नाहीये. इलेक्ट्रॉन तुमचा त्यात बांधला गेला त्या बॉन्डमध्ये. सो देर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स. अँड ॲज देर आर नो फ्री इलेक्ट्रॉन द करंट कंडक्शन डज नॉट टेक्स प्लेस. आणि जेव्हा करंट फ्लो होत नाही तेव्हा काय झालं, अपोजिशन वाढलं. अपोजिशन म्हणजेच काय, दॅट इज अ रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स इज इन्क्रीजेस. म्हणजे जेव्हा आपण लाईट ब्लॉक केली, वेन दॅट LDR इज केप्ट इन डार्क कंडिशन, द रेजिस्टन्स ऑफ LDR इन्क्रीजेस. LDRचा रेजिस्टन्स तुमचा वाढला. हे आपण काय म्हणतो, याच्यावर आपल्याला काय म्हणता आलं, LDR when it is kept in a light condition, when light is focused on the LDR offers very low resistance. किती लो होतो, दॅट विल डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. आणि ती जी व्हॅल्यू जी आहे ही काही ओम्स पर्यंत, द रेजिस्टन्स व्हॅल्यू ड्रॉप्स टू फ्यू ओम्स पर्यंत ड्रॉप होते. आणि तोच LDR जेव्हा आपण डार्कमध्ये कन्सेप्ट पकडतो, इट इज इन डार्क कंडिशन, द रेजिस्टन्स इन्क्रीजेस अँड इट गोज इन रेंज ऑफ सम मेगा ओम. इट रिचेस टू सम मेगा ओम पर्यंत जातो. कारण परफेक्ट डार्क कंडिशन आपण जर घेतली तर तेव्हा तो रेजिस्टन्स तुमचा वाढला. म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय झाली, द रेजिस्टन्स व्हॅल्यू गेट चेंजेस फ्रॉम सम ओम्स, फ्यू ओम्स टू मेगा ओम्स. अँड दिस प्रॉपर्टी ऑफ चेंज इन रेजिस्टन्स with the intensity of light, with the presence of light, is used in various electronic appliances. आता कुठले ते आपल्याला बघायचे. आपण ॲप्लिकेशन स्टडी करूया. आता LDR कुठे यूज करतो, द ॲप्लिकेशन्स वेअर द LDR इज यूज्ड. फर्स्ट ॲप्लिकेशन जो आहे तो आहे आपला द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ LDR इज लक्स मीटर. लक्स, व्हॉट इज लक्स? लक्स इज अ युनिट ऑफ लाईट. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी किती आहे ती आपल्याला मेजर करायची आहे. त्यासाठी आपण लक्स मीटर वापरतो. मग आता हा लक्स मीटर आपण तुम्ही पाहिला का मित्रांनो, 100% जे क्रिकेटची मॅचेस बघतात, स्पोर्ट्स ज्यांना आवडतं त्यांनी लक्स मीटर 100% बघितलं आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये जेव्हा बॅट्समन्स अपील करतो की बाबा इंटेन्सिटी बॉल दिसत नाही, इंटेन्सिटी कमी आहे, अपील कोणी करायचं आहे, बॅटमननी करायचं आहे, तेव्हा अंपायर्स तुमच्या खिशातून एक मोबाईल टाईप डिव्हाइस बाहेर काढतात आणि त्यावर चेक करतात. ते जे चेक करतात ती इंटेन्सिटी चेक करतात की या कंडिशनला ती जी इंटेन्सिटी आहे लाईट जी आहे ती बॅटमॅनला क्रिकेट खेळण्यासाठी सफिशियंट आहे किंवा नाही. मग ते जे डिव्हाइस जे आहे दॅट डिव्हाइस इज नोन ॲज अ लक्स मीटर. सो लक्स मीटर इज यूज टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट. मोस्टली इट इज यूज इन ग्राउंड्स, यूज टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट इन दॅट फील्ड. दॅट इज फर्स्ट ॲप्लिकेशन, त्याला म्हटलं आपण लक्स मीटर. व्हॉट इज द सेकंड ॲप्लिकेशन? इट इज यूज इन ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईटिंग. इट इज यूज इन ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईटिंग म्हणजे काय केलेलं असतं, ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईटिंगमध्ये संध्याकाळी साधारणपणे 6 नंतर जेव्हा तुमची लाईट इंटेन्सिटी कमी होते तेव्हा तुमचे जे स्ट्रीट लाईट जे असतात ते ॲटोमॅटिकली लागायला पाहिजेत. आणि सकाळी 6 वाजता किंवा सकाळी 7 वाजता म्हणजे मॉर्निंगला म्हणू आपण 7 वाजता जेव्हा लाईट इंटेन्सिटी वाढते, कारण सूर्य उगवलेला असतो, लाईट इंटेन्सिटी वाढते आणि त्यावेळेला काय व्हायला पाहिजे, तो जो स्ट्रीट लाईट जो आहे तो ऑटोमॅटिकली बंद व्हायला पाहिजे.
आणि त्या ठिकाणी काय वापरणार आपण, इन दिस केस वी हॅव टू यूज दॅट LDR. म्हणजे LDR वरती लाईट फोकस झाली, त्या लाईटच्या इंटेन्सिटीप्रमाणे LDR त्या तुमच्या बल्ब जे आहेत LED जो असेल त्या LED ला काय करायचं, थ्रू रिले इट गिव्स अ सिग्नल अँड दॅट इन्स्ट्रुमेंट बिकम्स ऑन. अँड वेन द लाईट फोकस ऑन द LDR increases, it automatically switch off that street lights. So in automatic street lighting we have to use LDR. पुढे मित्रांनो अजून पुढे वापरतो आपण तिसरं ॲप्लिकेशन आहे बर्गलर अलार्म. बर्गलर अलार्ममध्ये आपण LDR वापरतो. म्हणजे जेव्हा त्या LDR वरती आपण लाईट फोकस केली, समजा एक्झाम्पल घेऊ की हा बघा हा LDR आहे आणि इथून मी याच्यावरती असे लाईट फोकस केली आणि याच्यामधून समजा एक्झाम्पल घेतलं, मी असं मधून पास होतोय, ठीक आहे. जेव्हा मी असं मधून मूव्ह होते, मी जेव्हा एखादा बर्गलर त्या लाईटच्या आणि मधून पास होईल तेव्हा काय होईल, ती लाईट जी फोकस होते त्या LDR वरती ती ब्लॉक होते आणि LDRचा रेजिस्टन्स काय होतो, इन्क्रीज होतो. इन ॲब्सेन्स ऑफ लाईट LDR इज हाय रेजिस्टन्स. आणि ही लाईट काय झाली आता ब्लॉक झाली, ही लाईटमध्ये ब्लॉक झाल्याबरोबर मी असं बघा ही लाईट अशी ब्लॉक झाली, ही लाईट ब्लॉक झाल्याबरोबर काय झालं, रेजिस्टन्स वाढलं आणि तुमचं जो त्याला जोडलेला अलार्म जो असेल तो अलार्म तुमचा ऑन होणार आहे. मग इन केस ऑफ बर्गलर अलार्म द LDR इज यूज्ड. पण आता बर्गलर अलार्ममध्ये ही लाईट जी असेल ती कुठली वापरतात, मोस्टली वी हॅव टू यूज इन्फ्रारेड लाईट. म्हणजे ती इनव्हिजिबल असते, इनव्हिजिबल लाईट. म्हणजे ते आपल्याला वेगळ्या डिव्हाइसने ग्लासमधून ते आपल्याला बघता येते. त्याचं एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर एक मध्ये पिक्चर येऊन गेला होता, त्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं, आय थिंक ऋतिक रोशनचा पिक्चर होता तो, धूम 2 का धूम 3 त्याच्यामध्ये होतं बघा, ठीक आहे. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ LDR. ते ती बर्गलर अलार्ममध्ये आपण ती लाईट वापरली होती, इन्फ्रारेड लाईट आणि LDR म्हणजे सेन्सर वापरला होता. Sorry. So that is one of the application, that is a burglar alarm in which the LDR is used. पुढे आपण कुठे वापरतोय, इट इज ऑल्सो यूज इन लाईट फेल्युअर अलार्म. लाईट फेल झाली असेल तर ऑटोमॅटिक तुमचं इंडिकेशन मिळणार आहे त्या सेन्सरमुळे. सो यूज इन लाईट फेल्युअर अलार्म्स. पुढे अजून कुठे यूज करतोय, द नेक्स्ट ॲप्लिकेशन इज स्मोक डिटेक्टर. स्मोक डिटेक्टरमध्ये काय झालं, जर स्मोक दूर येईल, आग लागली, दूर आला की त्या स्मोकमुळे जी लाईट आपण फोकस केली आहे त्या LDR वरती, सेन्सरवरती, ती काय होईल, ती डिस्टर्ब होईल. म्हणजे जो फोकस झालेली लाईट जी होती त्याच्यामध्ये तुमचं स्मोक आला, लाईट तुमची प्रॉपरली फोकस होणार नाही आणि त्यामुळे काय होईल, तो सेन्सर जो आहे तो LDR जो आहे त्याचा रेजिस्टन्स व्हेरी होईल अँड यूज अ इंडिकेशन अँड दॅट इज स्मोक डिटेक्टर, स्मोक अलार्म, स्मोक डिटेक्टर. अजून कुठे वापरतो आपण, द नेक्स्ट ॲप्लिकेशन इज इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी. इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी आपण लांबचे जे म्हणजे लॉंग डिस्टन्सचे जे स्टार जे आहेत त्याला आपण डिस्टंट स्टार्स म्हणतो किंवा डिस्टंट प्लॅनेट्स म्हणतो. हे डिस्टंट स्टार्स किंवा प्लॅनेट्स किती लांब आहेत ते कसे मेजर करतो आपण, बाय युझिंग लाईट इयर. म्हणजे लाईट म्हणजे आपल्याला काय वापरणार, लाईट मेजर करायला वी हॅव टू यूज LDR. म्हणजे LDR मे बी ऑल्सो यूज्ड इन दॅट इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी. सो दॅट इज वन मोर ॲप्लिकेशन ऑफ LDR. पुढे आपण स्टडी करतो मित्रांनो, इट इज ऑल्सो यूज इन ऑप्टिकल कोडिंग. ऑप्टिक लाईट, चष्मा, ऑप्टिक्स, बरोबर ना. चष्मा काय आहे, आपली लाईट प्रॉपर तुमच्या लेन्सवरती पडायला पाहिजे म्हणून आपण चष्मा वापरतो. मग ऑप्टिकल कोडिंग नावाचा एक ब्रांच आहे कोडिंग सिस्टीम्समध्ये आणि त्या ऑप्टिकल कोडिंग सिस्टीममध्ये मी आपल्याला पुढे ऑप्टोकपलर स्टडी करायचं आहे इन 12th. सो इन दॅट ऑप्टोकपलर वी हॅव टू यूज LDR. म्हणजे ऑप्टिकल कोडिंग्समध्ये काय करतो आपण, इन दॅट ऑप्टिकल कोडिंग सिस्टीम्स वी हॅव टू यूज लाईट डिपेंडंट रेजिस्टर्स. अजून बरेच ॲप्लिकेशन्स आहेत पण these are the main applications in which the LDR used. काय काय बघितले आपण, लक्स मीटर, त्यानंतर सेकंड बघितलं आपण ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईटिंग, देन बर्गलर अलार्म, त्यानंतर लाईट फेल्युअर अलार्म, त्यानंतर आपण बघितलं स्मोक डिटेक्टर, देन इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी अँड इट इज ऑल्सो यूज इन ऑप्टिकल कोडिंग. सो these are the application of LDR. So friends, that is LDR. In next lecture we are going to study the next type of non-linear resistor, that is thermistor, thermally sensitive resistor. So friends, thanks for watching this video lecture. Bye, take care, see you again.